तर मंगेश पाटील असतील, नामदेव पाटील असतील, मनोहरदादा मडवी यांच्या शुभ हस्ते आई भागीरथी संघ दरम्यान सामना सुरुवात आहे। तत्पूर्वी आपण एक छोटेखानी सत्कार आई भागीरथी संघ या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। थँक्यू मुकुंद, नंतर मी तुझे 2 शब्द नक्कीच घेईन। तत्पूर्वी सामन्याला सुरुवात। आमचे समालोचन कक्ष तयार। आता मात्र पहिला घरी गारद होतोय, बाद होतोय। तंबूच्या आश्रयाला जाताना मोठा मासा मात्र गळायला लागतोय। हर्षल पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतआहेत। चांगली गोलंदाजी मानावी लागेल गोलंदाजाकडून। गोलंदाज वैभव मडवी मात्र आपल्या नावाला साजेसा असं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर एक हवेत झेल बघूया काय घडतंय काय बिघडतंय। आता मात्र झेल मात्र जमिनीला दान केलं जातोय। चांगली गोलंदाजी कुठेतरी करता जाते, त्याचा पाठराखो मात्र क्षेत्ररक्षकाला करता येत नाही। रोशन मडवी यांच्या माध्यमातून झेल सुटला जातोय आणि अशा प्रकारे जीवनदान म्हणावं लागेल, तेच म्हणजे फलंदाज टक्के यायला। तर पाहिलं जातंय आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। आज आमचे 40+ खेळाडू सभासद शेखर पाटील यांचा वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवसाच्या मी खूप शुभेच्छा देतोय आणि आमचे माजी नगरसेवक श्री GS पाटील यांच्या शुभ हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील। त्याच शेखर पाटील यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। आई एकविरा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो हीच आई चरणी प्रार्थना। तसेच आयुष पंढरीनाथ मडवी याचा सुद्धा आज बर्थडे, त्याचा सुद्धा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। टी-शर्ट मात्र घातलेला आनंद स्मृतीचा आणि बॅगा मात्र भरलेल्या आहेत। तर सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक पूर्ण झालं। पहिल्या षटकानंतर
पहिला चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवर लॉंगरच्या दिशेत दिलेला हा चौकार. तर आमचे मान्यवर इथं उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून मनाच्या अंतकरणापासून इथं स्वागत. तर पाहिलं गेलं तर ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व पाचव्या पर्वात मात्र आपण आज एक दिवसीय क्रीडा स्पर्धा काही कारणास्तव बिझी शेड्यूल, खेळाडूंचं बिझी शेड्यूल असल्याकारणाने ही स्पर्धा आपण एक दिवसीय ठेवली. नक्कीच काहीतरी आमूलाग्र बदल पुढच्या सत्रात असतील. तर जाऊया सामन्याकडे. सामना पाहताना पहिलं षटक टाकून पूर्ण झालं. पहिलं षटक वैभव यांनी टाकलं. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या गेल्या. 4 धावा दिल्या. संघाच्या एकंदरीत धावा 5 होत्या. त्यानंतर किशोर यांनी दुसरं षटक टाकताना मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. उजव्याच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत असेल. तसेच ऋषेशन मडवी यांनी सुद्धा यायचं आहे, व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तर आमचे लाडके नाना माजी नगरसेवक सीताराम मडवीजी साहेब, ज्यांच्या देखरेखीखाली आज आपल्याला उत्कृष्ट असा भोजनाचा कार्यक्रम आपण पाहायला मिळाला, आस्वाद घेता आला, तेच त्यांनी यायचं आहे. थोड्याच वेळात लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल त्यांच्या शुभ हस्ते. आजच्या लीग मॅचमधली मला वाटतं शेवटची तर लीग मॅच मधली शेवटचा सामना असेल हा. मात्र डाव्या स्टोरचा चेंडू, त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला जातोय आणि चेंडू मात्र खणखणीत जातोय. खरपूस समाचार घेतला जातोय आणि चेंडू जातोय तो म्हणजे आमच्या कॉमेंट्री बॉक्सला गवासनी घालतोय. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 17 धावा. थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत ते मात्र किशोर पाटील. आणि हा नो बॉल आणि पंचांकडून हा नो बॉल घोषित केला. मला वाटतं ओव्हरस्टेपचा नो बॉल पंचांनी घोषित केला जातोय. एकंदरीत 7 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती 18च्या घरात. पुन्हा एकदा पुढे ससान मारला फटका. फ्रीडचा चेंडू होता परंतु तिथे चेंडू जाते कव्हरच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव पडून नक्कीच पूर्ण केली जाते. 4 चेंडू आणि 19 धावा मात्र समीकरण लागलं. थोडंसं महागडं ठरणार दिसतात किशोर पाटील. पहिल्या षटकात 5 धावा होत्या, त्यानंतर मात्र आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर 14 धावा मात्र किशोर पाटील यांनी मोजल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा आणि हा मात्र बुंदा पद्धतीचा, यॉर्कर पद्धतीचा अस्त्र वापरलंय. चतुर्य अशी गोलंदाजी किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि साप त्रिफलाचित केलं जातंय तेच म्हणजे चंद्रकांत पाटील यांना. आणि विनंती असेल श्री राधाकृष्ण दिवा व ब्रदर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी अजय पाटील यांना विनंती करेल आमच्या पाहुण्यांना घेऊन टॉस कपास मंचावर लगेचच इनिंग ब्रेक्समध्ये जायचं आहे. त्यानंतर मात्र टक्क्या तंबूच्या आश्रयाला जाताना मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत ते म्हणजे भूषण मडवी. तर लगेचच रन रेट सुद्धा काढला जाईल. धावा काढ. हा मात्र पुढे सरसावून मारला फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु सुमित यांचा नकार. यस नो करण्याचा प्रयत्नात मात्र नक्कीच इथं मात्र दिवा कोलीवाडा प्रीमियर लीगचा प्रेनिश 11 पाहिलं गेलं तर 2 सामन्यात भूषण मडवी यांना एक खुशखबर. श्री समर्थ स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक राकेश पाटील यांच्या माध्यमातून येते. तर
पुन्हा एकदा उजेच्या जोरकस मारला फटका, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून काही चूक होत नाही, सेफ हँड मध्ये चेंडू जातोय. मोहित यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे मात्र भूषण हा मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे धावसंख्या मात्र आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 20 धावा, 2 षटकं, 1 चेंडूनंतर दीपक यांनी पहिल्या चेंडूवर मात्र आपला बळी मिळवला आणि भूषणला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो. एक उभरता उभा सितारा नवसाती दिवा संघाच्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये एक चमक आहे, एक धमक आहे. तोच कुंदन मात्र मैदानात जाताना दिसतोय. मागच्या वर्षी पाहिलं गेलं तर DKPL 2024 मध्ये एक चमकदारी कामगिरी केली होती. त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाज चे पारितोषिक त्या कुंदनने पटकावलं होतं. तोच मात्र मैदानात फलंदाजी करण्यासाठी हा मात्र आखोटप्याचा चेंडू उंची दिलाय, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली. सुमित यांचा मात्र साफ नकार येतोय आणि एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. नक्कीच रन रेट काढला जाईल. आमचे मात्र स्कोरर आहेत हितेश वैती, यांच्या मोबाईलमध्ये मात्र नक्कीच रन रेट हा लगेचच तयार करून ठेवला आहे. तर थोड्याच वेळात तुम्हाला सांगितलं जाईल रन रेट काय करावं लागेल, काय खेळावं लागेल. त्यानंतर गोलंदाजीसाठी मात्र तिसरं षटक स्लॉगरचं षटक दीपक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर मात्र आता मात्र हा मात्र डाव्या चेंडूचा झोरकस मारलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेत. थोडीशी गफलत होते, चेंडू फेकला जातोय आणि तिथपर्यंत मात्र नकार येतोय आणि अशा प्रकारे जातोय. दोन्ही खेळाडू एकाच वेळेला मूव्ह झाले पाहिजे. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. आपला निर्णय आहे एकच धाव भेटेल, कारण आमचा ह्या नियम बनवलेला आहे. दोन्ही खेळाडू एकाच वेळेस आपली जागा सोडली पाहिजे. पंचांना डिस्कस घेतील आणि एकच धाव मात्र घोषित एकच धाव मात्र भेटेल. आमच्या ऐरोली कोलीवाडाचे 40+ वर श्री गणेश संघाचे एक खेळाडू श्याम कोटकर इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं सुद्धा ह्या एकच धाव. आणि कुंदन मात्र स्ट्राईकला येतोय. स्लॉगरचं षटक, शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. धावसंख्या फलकावर लागली 22. हा मात्र बॅटची एज घेते आणि चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातात विसावतोय, विश्वर पाटील यांच्या हातात विसावतोय. अशा प्रकारे मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते. ती 4 गडी बाद 22 अशी धावसंख्या फलकावर लागली जाते. मागच्या सामन्यात सुद्धा पाहिलं गेलं तर गजानन प्रतिष्ठान हा संघ सुमित लढताना मात्र शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची आवश्यकताना सुमित हा मात्र तब्बल 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकलाच राहिलं आणि 30 सामना मात्र गमावला गेला तो गजानन प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुमित नेहमीप्रमाणे नॉन स्ट्राईकला दिसतोय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि शेवटचे डावातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 4 गडी बाद 22 अशी धावसंख्या. लढायला लागेल आणि धावसंख्येला मोठा आकार द्यावा लागेल. जसं संध्याकाळ होत चालली तसतसा मात्र धावांचा डोंगर होत होता तो मात्र कमी होत चाललाय. 2 चेंडू आणि 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक BS बॉईज यांच्या माध्यमातून पंकज यांच्यासाठी. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर BS बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आम्ही थोड्याच वेळात केला जाईल. हा पुढे सरळ मारला फटका, चेंडू सरळ मारला जातोय आणि यस नो करताना मात्र धावबाद होताना तंबूच्या आश्रयाला जाताना शेवटचा 1 चेंडूला मात्र नक्कीच फेस करतील ते सुमित साळवी. कुठेतरी चांगला चेंडू टाकला होता, डट गेला होता, परंतु एक चोरटी धाव मात्र नक्कीच करायच्या नादात धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय तो पंकज बादून तंबूच्या आश्रयाला परत नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत. तो म्हणजे एक हरहुन्नारे खेळाडू मीत मात्र जातोय, परंतु शेवटचा ह्या डावातील शेवटचा चेंडू असेल. नाणेफेकीचा कॉल झालाय तर नाणेफेकीसाठी यायचं आहे श्री राधाकृष्ण दिवा व ब्रदर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी व जोरकस मारला फटका कव्हरच्या काव कॉर्नरच्या दिशेत तिथं मात्र झेल टिपला जातोय. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत चूक केली नाही ती रोशन मडवी यांच्या माध्यमातून आणि सुमितला मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहे. जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान उभं ठेवलंय
22 धावा फटकावल्या व 23 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलंय ते म्हणजे आणि हे षटक मात्र अप्रतिम षटक म्हणावं लागेल. फक्त दीपक यांनी हे षटक टाकलं. 2 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आणि 3 विकेट घेतले. तो अप्रतिम षटक आपल्याला कर्णधारांनी जी जिम्मेदारी दिली त्याच्या मात्र साजेशी अशी खेळी त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाईल. तत्पूर्वी अजय पाटील व प्रकाश केणी यांना विनंती असेल व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान मी विनंती करेन. प्रकाश केणी या मायेचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नामदेव पाटील यांना विनंती असेल व नाणेफेकीसाठी सुद्धा लगेचच कॉल केला जाईल. हितेश भोईर तर यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावर उपस्थित तर प्रकाश केणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. व्यासपीठावर लगेच टॉस कपास मंचावर जातील. विनंती असेल प्रकाश केणी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. श्री राधाकृष्ण दिवा व ब्रदर्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. लीगमधला शेवटचा सामना असेल आणि मी विनंती करेन नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावर उपस्थित ऋषिशन मडवी यांचा शुभ सन्मान केला जाईल. तसेच खंडू मडवी सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान मी विनंती करेन नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर आमचे शिवा नाईक इथं सुद्धा उपस्थित आहेत. यांचा सुद्धा यथोचित सन्मान नामदेव पाटील थोड्याच वेळात केला जाईल. तत्पूर्वी टॉस का बॉस मंचावर जातोय. टॉस झालेला आहे. तर विनंती असेल ब्रदर्स संघ या स्पर्धेत प्रथमच सहभाग झाला त्याबद्दल मी श्याम कोटकर असतील, राजेश प्रभाकर मडवे असतील, शिवा नाईक असतील यांना सुद्धा विनंती. अजय पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेत सहभागी घेतल्याबद्दल तुमचा यथोचित सन्मान. तर ह्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल ब्रदर्स या संघाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला गेला. तर सामन्याला सुरुवात होते. ताश नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं ब्रदर्स संघाने. तत्पूर्वी मात्र सामन्याला सुरुवात होत आहे. आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती असेल या स्थानापन्न व्हा. लगेचच शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तसेच राज पाटील कुठं असतील त्या व्यासपीठावर यायचं आहे. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू टाकून पूर्ण झाला. दुसरा चेंडू घेऊन येतील ते सोहम पवार. हा मात्र पहिला चेंडू जोरकस प्रहार केलाय आणि आदर्श नाईकला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. सोहम पवार यांच्या गोलंदाजीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा मात्र भुर्दंड पडला गेला आणि अशा प्रकारे मात्र पहिला गडी बाद झाला. तोच शांताराम शेठ स्मृती संघाचा. शांताराम शेठ स्मृती संघाने पहिली मॅच जिंकली. आदर्श नाईक मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत आहे. लगेचच नाणेफेकीचा कॉल झाला. ब्रदर्स 11 व श्री राधाकृष्ण दिवा. ब्रदर्स 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं व फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं ते श्री राधाकृष्ण दिवा संघाला.
लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा, रेडी राहायचा आहे. वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळं आपली ही स्पर्धा छोटीशी का होईना पण 3 षटकांची आपल्याला करावी लागली. नक्कीच या स्पर्धेमध्ये काहीतरी बदल घडवू, पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर परत जोडले जाऊ. तोपर्यंत 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला नक्कीच वाट पाहावी लागेल. तर आता वेळ आहे की 23 धावांचं पाठलाग करताना कुठेतरी डगमगती सुरुवात म्हणावी लागेल, तीच म्हणजेच शांताराम शेठ स्मृती संघाची. कारण जिंकण्यासाठी 23 धाव फटकवायच्या आहेत. समोर सोहम गोलंदाजी करताना हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मात्र जातोय यष्टरक्षकाच्या मागे. 22 रूपाने 1 धाव भेटते. घोषितच्या रूपाने धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली जाते. जिथं 23 धावचं छोटं धावसंख्या डिफेंड करायची होती तिथं मात्र एक कमिटी मेंबर्सनी व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा हा मात्र डावेश्वर चेंडू मारण्याच्या नादात चकतायत आणि चेंडू मात्र सोहम आपल्या अनुभवाचा मात्र पुरेपूर वापर करून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यात लगेचच नामदेव पाटील यांना विनंती असेल यथोचित सन्मान करायचा आहे. तर आमचे श्री स्वामी समर्थ श्री निलेश जीवन पाटील यांचा यथोचित सन्मान आज सकाळपासून आमच्या छोट्याखानी राहिला असेल तर माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतोय आणि नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते तो केला झालेला आहे. धन्यवाद. आणि कोणाचं जर चुकून आमच्याकडून जर राहिला असेल, हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तशाच प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी सोहम पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं गेलं तर फक्त 2 धावा इथं मोजल्या गेल्यात. 23 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होताना दिसते शांताराम शेठ स्मृती संघाचे. पॉईंट्स टेबल काहीतरी मला वाटतं काहीतरी चमत्कार घडवेल असं वाटतंय. कारण पाहिलं गेलं हा मात्र डावेस्टरचा चेंडू जोरकस मारला, हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक. बघूया काय घडतंय आणि तिथं मात्र झेल सोडलाय. कुठेतरी सोपा झेल होता त्याला महाग केलं आणि जीवनदान मात्र नक्कीच दीपकला भेटतंय. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकली जाते. मीचचा कॉल होता परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे भरोसा ठेवला आणि तिथं मात्र ईशान याच्यावर भरोसा ठेवला आणि झेल मात्र जमिनीला दान केला गेला आणि अशा प्रकारे नक्कीच 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या जातात. धावसंख्या फरकावर जाते, पुढे पोचते ती मात्र 4च्या घरात. तर पाहिलं गेलं तर ह्या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं असेल तर श्री बंडूदादा केणे असतील यांच्या माध्यमातून आज दुपारची जेवणाची जी मुबलक सोय आपण पाहिली, त्याच्यात 60 किलो मटण आणि 60 किलो चिकन अशा परिस्थितीत आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान असेल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी पाहिलं गेलं तर आपण जी सायकल बघतोय त्या 3 सायकली मात्र त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या. भरघोस असं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पाहिलं गेलं तर सीताराम मडवी साहेब असतील माजी नगरसेवक, यांच्या माध्यमातून एक मोठं योगदान सुद्धा या स्पर्धेसाठी नेहमीच आम्ही सातत्याने पाहिलं गेलं. हा मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी टक्क्याने टाकल्या, हळूवार पद्धतीचा चेंडू टाकला, व्हेरिएशन केलं आणि वैभव मडवीला मात्र साप त्रिफळाची करून तंबूच्या आशा जाताना दिसत आहेत. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारायची होती, ती उभारते आली नाही. परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी चांगलं काम करताना मात्र नक्कीच गजानन प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण लागलं 11 चेंडू आणि 29 धावा. मागच्या सामन्याचा हिरो रोशन मडवी मात्र आता धुरा सांभाळण्यासाठी मैदानात येताना पाहायला मिळतोय. कारण कुठेतरी सलामीची जोडी वैभव आणि आदर्श अपयशी ठरल्यानंतर सगळं सूत्र आपल्या हातात घेऊन मात्र आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला होता. तोच रोशन मडवी मात्र मैदानात येताना पाहायला मिळतोय. समीकरण असेल 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. तत्पूर्वी ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यांचं सुद्धा आपण थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा नावे घेऊ. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय, आधाराशिवाय ही स्पर्धा कुठेच होणे नाही. तर पाहूया पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील, एक अनुभवी असे गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये. हा मात्र उजव्या थोडा बराचसा बाहेरून जाणार चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. आपण पाहिलं तर लेग स्पिन पद्धतीचे चेंडू वारंवार टाकून एक चकवला जातोय. आताच नवीन आलेला फलंदाज मात्र रोशन चकतोय. डॉट बॉलची सांगता होते. 10 चेंडू आणि 19 धावा. समीकरण कुठेतरी कठीण होत जाताना दिसतंय. हा मात्र उजव्या शीचा बराचसा बाहेरून जाणार चेंडू टप्पा चुकला आणि पंचांनी मात्र दंडित केलं जातं आणि अवांतर धावेने 1 धाव पुढे सरकली जाते. तुम्हाला लढावं लागेल, लढता मात्र किल्ला लढवावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र 10 चेंडू
18चं समीकरण. 10 चेंडू 18 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. हा स्लोअर पद्धतीने चेंडू जोरकस मारलाय. तिथं कुठेतरी ईशानची दमछाक होते आणि एक प्रयत्न होता आणि पण तो चेंडू जातोय वन बाउन्स सी मारेशे पार. चौकार. कुठेतरी दोन्ही खेळाडूंमध्ये कुठेतरी चकमक होते, चुकामुक होते आणि त्याचा मात्र भुर्दंड पडतोय 4 धावांचा. कुठेतरी स्टोक काही चांगल्या बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, परंतु नक्कीच चांगल्या धावा मात्र नक्कीच 4 धावा या या चेंडूच्या माध्यमातून मात्र शांताराम शेठ स्मृती संघाला पाहायला मिळतात. धावसंख्या पोचली ती मात्र. हा मात्र जोरकस फटका मारला जातोय, स्टेट ड्राईव्ह केला जातोय. तिथं अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव पण पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी धावतायत बघूया आणि दुसरी धाव संख्या पळून पूर्ण केली जाते. अशा प्रकारे धावसंख्या 2ने पुढे सरकली. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 11 धावा. अजून 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा आणि पंचांचा इशारा येतोय बघूया. पंचांशी कुठल्याच प्रकारचा वाद करू नये. पंच आहेत सक्षम, तटस्थ पंच आहेत, नोंद घ्यायची आहे. आणि वन शॉट अशा प्रकारे फक्त एकच धाव मिळते आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती म्हणजे 10 धावा. तटस्थ पंच आहेत. आता मात्र समीकरण 13 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 13 धावा. काय घडणार काय बिघडणार. 13 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. आणि इथे एक झेल सुटलं, झेल गेला आणि झेल मात्र सुमित साळवी यांच्या माध्यमातून टिपला जातोय. कुठेतरी दमछाक होताना दिसत होती, परंतु आता धावा काढताना मात्र तर ईशान मडवी यांनी जे झेल सोडला त्याच्यासाठी तिथं पारितोषिक आलंय. हॅरी केनी यांच्या माध्यमातून तुम्हाला इथं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ईशांत मडवी आपला सामना संपल्यानंतर नापास झाल्याबद्दल कोण शाबासकी देतं हे म्हटलं जातं, तर मित्र शाबासकी नक्कीच देतात. कारण तू चल मैं आया तेरे पीछे मैं भी साथ में हूँ असंच म्हटलं जातं. आणि हरिकेश यांच्या माध्यमातून ईशांत मडवी यांना 100 रुपयाचं पारितोषिक झेल सोडल्यामुळे येतोय. तर समीकरण असेल 13 धावांचं. 7 चेंडू 13 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. मात्र नवीन फलंदाज मैदानात एक किशोर पाटील. हा मात्र नजाकत भरा क्लासिक कव्हर ड्राईव्ह होता. चेंडू जातो यार पार सीमारेषे पार. आपल्या अनुभवाला मात्र साजेशी खेळी करताना दिसत. जसा चेंडू आला तसा धाडला. चेंडू जातोय पॉईंट बाउंड्रीच्या दिशेत 4 धावेने. आता मात्र समीकरण बदललं. 9 धावांचं समीकरण आलं. कुठल्या गोलंदाजावर भरोसा केला जाईल, 9 धावांचं समीकरण कोण डिफेंड करेल हे मात्र पाहायला मिळेल. तत्पूर्वी मैदानात हजर असताना किशोर पाटील आणि दीपक तर सन्माननीय डॉक्टर विनायक पाटील आमचे डॉक्टर त्यांनी आमच्या या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप स्वागत आहेत. आमच्या डॉक्टरांनी ह्या स्पर्धेसाठी जी भेट दिली त्याबद्दल आमच्या विनंतीला मान देऊन इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. यथोचित सन्मान केला जाईल. तर अजय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ह्या आपल्या कोळी लोकांचं प्रतीक कोळी टोपी व तसेच मायेचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित सन्मान लगेच केला जाईल. कॅमेरामन आमचे डॉक्टर विनायक पाटील इथं आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. सुमित साळवी पहिला चेंडू मात्र खोदून काढलाय. चेंडू जाते काव करण्याची दिशेत अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होते. एक धावासाठी धावतायत. दुसरे धाव मात्र थोडीशी खराबपैकी होते. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते ती म्हणजेच दीपक आणि किशोर यांच्या माध्यमातून. बघा एक किशोर पाटील 40+ खेळाडू असताना सुद्धा 2 धावा चपलाईने धावून काढल्या जातात. अशा पद्धतीने मात्र एकेरी दुहेरी जेव्हा तुम्ही धावा जमवता तेव्हा तर उद्या इथं मिन्नात मडवी अपडेट देत आहेत. उद्या तुम्हाला किशोर पाटील 7 धाव मिळणार आहेत. पुन्हा एकदा हा मात्र जोरकस मारला फटका. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं
कुंदनच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. अप्रतिम फटका होता, परंतु तशाच प्रकारचं नजाकत भर क्षेत्ररक्षण तिथं कुंदन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अशा प्रकारे मात्र दीपक यांची खेळी संपते. धावसंख्या फलकावर लागली जाते 16 धावा. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा. डॉक्टर विनायक पाटील, तुम्ही आमच्या या दिवा कोळीवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी दिवा कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ, दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग व तमाम क्रिकेट प्रेक्षकांच्या खेळाडू प्रेक्षकांच्या माध्यमातून खूप खूप आभार. तर जाऊया सामन्याकडे, पाहूया आता कोण मैदानात येणार. आता मात्र मैदानात येताना दिसतोय तो मोहित. 4 चेंडू 7 धावा. समोर आहे 30+चा पुन्हा एकदा गोलंदाज सुमित साळवी. काय घडणार, काय घडणार, काय बिघडणार आणि रोमांचकता वाढणार. आता मात्र याच्यानंतर होणारा सामना ब्रदर्स विरुद्ध श्री राधाकृष्ण दिवा. ब्रदर्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, लगेचच रेडी राहायचं आहे. तसेच श्री राधाकृष्ण दिवा संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपली सलामीची जोडी लगेचच तयार ठेवायची आहे. तर उत्कंठा भरणारा हा सामना. 4 चेंडू 7 धावांचं समीकरण आहे. मात्र जोरदार फटका. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. नशिबाची साथ आणि नशिबाची साथ जाते ती मात्र फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, गजानन प्रतिष्ठान संघाला. तीन 6 असं इक्वेशन आलंय. साहिल मढवी ज्यांनी जर का झेल टिपला तर यश यांच्याकडनं कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील. यश पाटील त्यांचे साथी सुभूती. साहिल कुठे आहेत? साहिल 1000 रुपये आहेत. रोकडा घ्यायचे कारण तिकडे येणार आहे कॅच. 3 चेंडू आणि 6 धावा असं इक्वेशन. मॅच अगदी चित्तथरारक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतीये. सुमित साळवी हलवार पद्धतीने पेस ऑफ केलं, बॉल झेल झाला, ड्रॉप. 2 चेंडू आणि 5 धावाचं इक्वेशन. मॅच मध्ये डू ऑर डायची सिच्युएशन आहे. सुमित साळवी तो म्हणतो आता मी करून तरी काय करू. मगाशी 5 धावा हव्या होत्या, मला नॉनस्ट्रायकर येनकडे वाट पाहू दिलं आणि मॅच आम्ही हरलो. आता झेल टिपण्याची संधी निर्माण करून दिली होती, परंतु ती झेल तो कॅच मात्र टिपता आला नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावाचं इक्वेशन आहे. मॅच फसली आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पुनरागमन करेल. स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती आणि हा बॉल सरळ खरं तर फिल्डर काढते आणि हे गोल्डन विकेट इन द मॅच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि इक्वेशन आहे 1 चेंडू आणि 5 धावा. सुमित साळवी वेल बॉल. किशोर पाटील बॅट. कॅमेरामॅन फोकस करो. सोहम पवार आणि किशोर पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक सांगतोय हा इथून पुढे तुम्ही थेट गेला तर जाणार थेट करायला सरळ तुमच्या डगआउट मध्ये. ही खुन्नस, ही मैत्री, हे क्रिकेटचे रंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम ज्या संघाला मात्र मागच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं परास्त झाला संघ सुमित साळवीच्या नेतृत्वाखाली. श्री गजानन प्रतिष्ठान त्यांच्या विरोधात खेळ करत असताना पिंक जर्सी परिधान केले स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती. 11 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. एक चेंडू 5 धावा. नाविन्य ऑन स्ट्राइक. नाविन्यच्या बॅटमधनं षटकार आला तर मात्र या नावाची दिवसभरामध्ये नव्हे तर वर्षभर चर्चा होईल. येईल का तो गोल्डन षटकार. नाविन्य ऑन स्ट्राइक आणि समोर एक्सपिरियन्स कॅम्पेनियन सुमित साळवी. ये रहा नेक्स्ट बॉल. ओ बॉलला उचललाय, फेकून दिलाय आणि आलाय. क्या बात, क्या बात. नाविन्य शाबास. मॅच फिनिश केली आहे. बहादूर खेळाडू, साहसी खेळाडू, जिद्दी, चिकाटी, कॉन्फिडन्स त्याचा फार छान राहिला. बॉलला त्यानं चांगलं जज केलं, मिडल केलं आणि इथे सरळ स्टँड अँड डिलिव्हर लॉक स्वीप करत असताना स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती 11 संघ जिंकतोय. या मॅच मध्ये
क्वालिफाय होतोय सुपर 4 साठी. आणि आमचे 30+ चे सिनियर खेळाडू अश्विन दादा पाटील यांच्याकडनं नाविन्यासाठी कॅश प्राइज 1000 रुपये. आणि आमचे सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये. आणि त्याचबरोबर जयेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये म्हणजे तब्बल 2500 रुपयाचं नामांकन. A big hand of applaud for this young brigade. A fearless approach, Mr. Navinya. चला आणि कॅश प्राइज